बाबांचं आयुष्यभराचं स्वप्न, किती कष्ट घेऊन त्यांनी हे सगळी चित्र काढली आहेत. किती सुंदर आहेत ही चित्र. जीव ओतून त्यांनी हे प्रत्येक चित्र रंगवलं असणार आहे. आणि आज ही सगळी चित्र पिघळवण्याचं पाप माझ्या माथ्यावर येणार आहे. ही चित्र काय, अख्ख्या घराचं एक हस्तखेळतं चित्र खराब केलंय मी. बाबा, तुम्हाला अभिमान होता ना माझ्यासारख्या मुलाचा? आता पश्चाताप होत असेल ना? माझ्या बाबांचं स्वप्न मी स्वतःच्या हाताने जाळून टाकणार आहे. पण माझ्याकडे दुसरा काही पर्याय नाहीये बाबा. सॉरी बाबा. हा माझा आवाज होता का? किती वाजले? किती वाजले? माय गॉड. रात्री ते 10 करोड मिळणार म्हणून त्या गोष्टी तितके रमून गेली की डोळा कधी लागला कळलंच नाही. म्हणजे रात्रभर झोप नव्हती लागत. कदाचित पहाटे माझा डोळा लागला आणि आता हे पण उठून गेलेत. बापरे, आज मला फायनली 10 कोटी रुपये मिळणार आहेत. ते पेपर मध्ये बघतात ना लॉटरी, मग कोणी बघायच्या आधी पटकन मला जाऊन सगळ्यात आधी न्यूजपेपर घ्यायला पाहिजे आणि मला लॉटरी लागली का बघायला पाहिजे. मला पटकन फ्रेश होऊन जायला पाहिजे. देवा, तुला जर बुंदी हवी असेल ना 5 किलो, तर तू मला 10 करोड जिंकून देशील. पटकन जाते. कोणी बघायच्या आधी मी जाऊन न्यूजपेपर बघते. न्यूजपेपर मध्येच येतं ना लॉटरीचं तिकीट. हा दामिनी, टाइम नको वेस्ट करू. तू पटकन फ्रेश हो आणि पटकन जाऊन न्यूजपेपर बघ. वहिनी, मी टेंडर मध्ये काही चेंजेस केले, तुम्ही एकदा चेक कराल का? अरे तू केलेस ना चेंजेस, मग मी कशाला चेक करायला पाहिजे? तसंच पाठवून दे. आणि हा चला लवकर आटपूया, आपल्याला त्या एक्झिबिशनच्या ठिकाणी वेळेत पोहोचायला हवं. एक मिनिट थांब, एक्झिबिशनची ऍड आली का बघतो. दादा साहेब थांबा. काय काय झालं? आज माझ्याशिवाय या घरात कोणीही पेपर वाचणार नाही आणि माझ्या आधी कोणी हातातही घेणार नाही. मी नाही हात लावू देणार कुणालाच. काय? नामिनी काकू आणि पेपर? दामिनी, पेपर तुझ्याच हातात आहे. अगं दामिनी, असं काय करतेस? दादा वाचतील पेपर, नंतर तुला देतील, नंतर निवांत वाचत बस. काय झालं? नाही म्हटलं ना, आज घरात सगळ्यात आधी पेपर मीच वाचणार, मग कुणाला वाचायचं ते वाचा.
दामिनी काय ग आज अचानक न्यूजपेपर वाचायचंय तुला? एरवी डुंकूनही बघत नाहीस त्याच्याकडे. आज काय स्पेशल गॉसिप आलंय का छापून? हो ते ना. आता यांना 10 कोटीचं कसं सांगू? यांना जर आता समजलं की माझ्याकडे खूप पैसे येणार आहेत तर हे सगळे माझ्यावर जळायला सुरू करतील. नको, आत्ताच काही सांगायला नको. नाही, त्याचं काय झालं, आजचा दिवस कसा आहे हे मला बघायचं होतं. कारण ना मला स्वप्न पडलं होतं की आजचा दिवस माझा खूप म्हणजे खूप छान असणार आहे, खूप मोठा दिवस असणार आहे माझ्या आयुष्यातला, असं स्वप्न होतं. म्हणून मला राशी भविष्यात कळतं ना आपल्याला काय खरं काय खोटं, दिवस कसा जाणार आहे. म्हणून राशी भविष्य वाचायचं होतं, म्हणून हवा होता पेपर. आलीस? अगं इथे पण वाचता आला असतं ना. चला आटपा लवकर. फायनली मला न्यूजपेपर मिळाला. आता मी पटकन चेक करते मला लॉटरी लागलीये का. 1 मिनिट, पण तिकीट लागलंय नाही लागलंय, लॉटरी लागलीये कसं बघतात? मी यांना बोलवू का? नको, जास्तीचा शहाणपणाच करते. मी चेक करते. बंपर, हा हा हा, हेच नंबर इथेच आहे, म्हणजे इथेच असेल ना. 1 मिनिट, पण माझं तिकीट कुठे आहे? तिकीट कुठे ठेवलं मी? नाही, शिट 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 शिट. दामिनी शांत शांत. मी लास्ट टाइम मी तिकीट घेतलं रात्री झोपायच्या आधी. मी स्वतःशी बोलले काय 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 आणि ते तिकीट ठेव. उशिक. फायनली करोडपती होण्याचा मार्ग सापडला. नंबर 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 न हा, A33227 006